नमस्कार मंडळी, मी बबनराव पाटील. फ्लाइंग मोमेंट्स नितीन तेंडुलकर ह्या उडत्या उडत्या सिरीज आमची सुरू झालेली आहे. तर तुम्हा लोकांना प्रश्न पडला असेल, हा उडता उडता काय प्रकार आहे. मुळात आम्ही ह्या ज्या गप्पा आहेत त्या गप्पा आम्ही मारायच्या ठरवलं. त्याच्यामुळे आम्ही कुठले काही असं काही शोषा नाहीये, असं झगमग नाहीये, निव्वळ गप्पा. आणि गप्पा ह्या नेहमी उडता उडता असतात. असे अरे मी तुला काय सांगतो, तू मला जरा ऐक, हा प्रकार आम्ही ह्या आमच्या सिरीज मध्ये सुरू केलेला आहे. त्यामुळे छान लोकांचा आम्हाला प्रतिसाद मिळतोय. काही लोक आम्हाला फोन करतात, कॉमेंट्समध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी आम्हाला सांगतात. त्यामुळे आता पुढची गोष्ट कोणती सांगणार याच्यासाठी मी नितीन दादाकडे बोलतो. दादा, आज काय बाबा? उडता उडतासाठी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आपण वेगवेगळ्या गोष्टी बोलत असतो आणि आपण एक पाडगावकरांची मी कविता वाचली होती. माणसांच्या गर्दीत मी माणूस शोधतोय. क्या बात आहे. किती सुंदर वाक्य आहे ते. आज आपल्याला पैसा दिसतो, कीर्ती दिसते, सगळं दिसतं, दिसत नाही ती माणुसकी. हो, बरोबर. तर अशी माणुसकी असलेला माणूस, एक दुर्लक्षित देवदूत, याची ही कथा आहे. कथा. नैरोबीला आम्ही लँड झालो. ओके. दुपार होती मला. आता मी तुला मागे एकदा सांगितलं की एखादं विमान टेक ऑफ करण्यापूर्वी किंवा डिपार्चर होतं तेव्हा साधारणतः 15 एक विभाग असतात वेगवेगळ्या पद्धतीने. ते सगळेच काय विमानात येतात असं नाही, पण जोडलेले असतात. ते मग काही राऊंड स्टॉप वगैरे येतात विमानात. प्रवासी उतरून गेले होते. आता मग ते उरलेलं अन्न जे असतं ना, अवन मध्ये असतं, त्या अवन मध्ये भरलेलं असतं सगळं. अँबॅसेडर ताजकडून ते केटर केलेलं असतं, प्रवाशांना देऊन झालेलं असतं. पण कधी कधी प्रवाशांची संख्या कमी भरते आणि मग ते एक्स्ट्रा अन्न असतं ते जनरली मग फेकून दिलं जातं. फेकून म्हणजे ते वापरलं जात नाही जनरली, कारण ते शिळं होतं ना. बरोबर. चिकन करी, मटन करी असं फार सुंदर जेवण आहे. ते स्टाफ येतात, एखाद दुसरी फॉईल घेतात. इट इज ऑलवेज अंडरस्टूड. भूक लागली, हरकत नाही, खाल्लं. एखाद दुसरा तो 2-1 फॉईल घेऊन जातो बरोबर घरी. दॅट इज ऑल्सो अंडरस्टूड. खरं म्हणजे विमानाच्या बाहेर एखादी गोष्ट नेणं हे नियमात बसत नाही, पण आपण म्हणतो ना की नियमाला अपवाद, राखी तो पाणी टाकी. एखाद दुसरी नेलं चालतं. अंडरस्टूड. पण मी एकदा बघितलं एक असा चांगला सुटाबुटातला व्यवस्थित टाय वगैरे लावलेला आणि सुखवस्तू माणूस असा आला. सुपरवायझर होता तो कुठच्या तरी, मला वाटतं केटरिंगचा असावा, मला वाटतं एशियनच होता, इंडियन असा होता, पोस्टिंगवर असेल त्यावेळेस. तो आला आणि मला हॅलो गुड आफ्टरनून वगैरे केलं आणि मग तो सरळ अवनकडे वळला आणि त्यांनी अवन मध्ये बघितलं एक फॉईल, त्याच्याकडे एक ना बरोबर प्लास्टिकची पिशवी होती. एक फॉईल टाकली, दुसरी टाकली, तिसरी टाकली. म्हटलं एखाद्याची भूक जास्ती असते, 2-3 फॉईलने समाधान होत नाही, ठीक आहे. चौथी टाकली, 5वी टाकली. जे अवन दिसत होतं ते सगळं ओपन करून त्यातल्या सगळ्या फॉईल घेत होता. म्हटलं माणसाचे हाव किती. आणि तो आणि चांगला सुटाबुटातला सुखवस्तू माणूस, त्याचे हाव तरी किती आणि याची भूक तरी किती. म्हणजे हा घरी जाऊन हे सगळं फ्रीज मध्ये ठेवणार आणि ते आठवडाभर खाणार की काय. बरोबर, स्वाभाविक आहे. स्वाभाविक. मला त्याची किंमत पडली. म्हणलं एवढं सुखवस्तू माणूस आहे, त्याला शोभत नाही. पण त्यांनी सगळं मिल तिकडचं साफ केलं, सगळं अन्न बिन्न. आणि तुम्ही पाहत राहिला, बघत राहिलं. म्हटलं हा करतोय काय एवढं. मग तुम्ही काही ऑब्जेक्शन नाही काय घेतलं? खटकलं नाही का? नाही घेऊ शकत ते. आता समजा दुसरं त्यांचा जो ते नवीन रिप्लेस करणार असतील, अच्छा, ते करू शकतात ते. बरोबर. आणि विमानाबाहेर न्यायचं की नाही त्यांचा प्रश्न आहे. बरोबर. त्याची शिक्षा जर असेल तर तेही बघतील ना, मी कशाला ते. बरोबर बरोबर. तर जाताना मला त्यांनी थोडस ओशाळवाणं हास्य केलं, थँक्यू वगैरे. मला थोडीशी कीव आली. म्हटलं हे बरोबर नाही म्हटलं असं. थोडस मी डोकावून बघितलं
हम्म. पुढच्या 2 गॅलीमध्ये सुद्धा अच्छा म्हणजे झोन होते त्यातलं सुद्धा अन्न घेतोय तो आपला प्लास्टिकच्या बॅगेत. याचा विचार काय म्हटला हा कायच ओपन करतोय की हॉटेल वगैरे असं विचार आणि तिथे डिशेस वगैरे देतोय असं. आणि तो निघून गेला. माझ्या तो मनातनं उतरला होता. थोड्याने आम्ही कस्टम मध्ये आलो. प्रवासी केव्हाच गेले होते निघून आणि कस्टम हॉल रिकामा होता. कस्टम हॉलच्या बाहेर बघितलं ना तर प्रचंड गर्दी होती. हे जे प्रवाशांसाठी आलेले होते ती माणसं ऑलरेडी आपल्या प्रवाशांना घेऊन गेली होती. पण इथे जी एअरपोर्टच्या बाहेर जी माणसं होती ती अतिशय म्हणजे अशी गरीब अशी मला दिसत होती. त्याची बळकट कपडे, काही मुलं तर अर्धपोटी दिसत होती, उघडी होती, जेमतेम चड्डी फाटके अंगातली, आणि त्यांच्या डोळ्यामध्ये भूक आणि पाणी ते चक्क मला दिसत होतं. ते भुकेलेले होते आणि ते कोणाच्या तरी तीव्रपणे वाट बघत होते. मला तो नैरोबीचा एअरपोर्ट सुद्धा जरा जुनाट वाटला. आणि काय असं माहिती ना की आपण जेव्हा परदेशी जातो तेव्हा सर्वप्रथम आपण त्या परदेशी क्रूला भेटतो. बरोबर. तसं त्याच्यानंतर आपण एअरपोर्ट कडे जातो आणि त्याच्यावरून आपला अनुमान बांधतो की या देशाचं राहणीमान कसं असेल, त्याची संस्कृती कशी असेल. त्याप्रमाणे मला हे जुनाट वाटलं अतिशय. म्हणजे आता ही 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता ते कदाचित मॉडर्न झालं असेल पण तेव्हाची गोष्ट. त्यामुळे मला ना माझ्या मनावर एक परिणाम असा झाला की नैरोबी हे गरीब लोकांचा देश आहे. ऍक्च्युली गरीब नाहीये ते, पण तिथे श्रीमंती आणि गरिबीमध्ये आपल्यासारखीच खूप दरी आहे, मोठी विषमता आहे, फार मोठी विषमता आहे. आणि नेमकी गरीब माणसं समोर आलेली होती. आणि मी बघितलं बाहेर सगळं उजाड होतं वातावरण. एक बाग होती तिथे, ती पण उजाड होती. आमचा ट्रान्सपोर्ट होता हॉटेलला नेणारा. त्या ट्रान्सपोर्ट मध्ये आम्ही बसलो. तो पण फार लक्झरीज वगैरे असं काय दिसत नव्हतं, ऑर्डिनरी होता, जुनाट घाटणीचा होता. तिथे बसलो मी आणि सहज मी डाव्या साईडला बघितलं. एकदम मला माझं अटेन्शन तिथे खिळलं गेलं, लक्ष खिळलं गेलं. का तर तो मगाचा जो सुटा बुटातला माणूस होता तो असा घाईने कस्टम मधून निघाला. त्याने रस्ता क्रॉस केला रस्त्याच्या पलीकडे तो चालला होता. आणि तो सगळा जो जमाव होता गरिबांचा, ते सगळे आता एखाद्या मालकाने 4-5 कुत्रे पाळले असतील तर ते कसे मालकाच्या मागे मागे फिरत असतात, तसे सगळे तिकडे गेले त्याच्या मागोमाग. ते बघत राहिलो हा काय करतोय. आणि त्यांनी त्या बाग होती, त्या बागेच्या उजाड होती ती बाग, त्या कट्ट्यावर त्यांना सगळ्यांना बसायला सांगितलं तिथे. आणि मगाशी त्यांनी जी उशाळवाणीपणाने आणि इतरांच्या नजरा हे करून झेलून एअरक्राफ्टमधून चोरी करून जे अन्न आणलेलं होतं ते तो त्या गरीब भुकेल्या लोकांना वाटत होता. आणि ती लोक अधाशासारखी ते जेवण खात होती. आणि त्यांच्याकडे तो अतिशय सहानुभूतीने प्रेमाने बघत होता. माझे विचारच बदलले, चपापले. म्हणजे मी याला काय समजत होतो आणि हा काय निघाला, आता साक्षात देवदूतच. त्याच्यावर मला एक आठवण झाली की मागे एकदा सुदानला दुष्काळ झाला होता. आणि तेव्हा एका केविन नावाच्या फोटो जर्नलिस्टने एक अतिशय सुंदर फोटो काढला. तर सुंदर म्हणायला आता जरा भीतीच वाटते, भयानक फोटो होता तो. म्हणजे सुदानमध्ये केवळ उपासमारीने एक मूल मरायला टेकलेलं होतं. आणि ते मरायला टेकलेलं होतं आणि त्याच्या बाजूला चक्क गिधाड बसलेलं होतं. अरे बाबा. आता गिधाड असताना ते जिवंत माणसाला कधी खात नाही. बरोबर. माणूस मेला ना की त्याचं मांस तो खातो. बरोबर. तर ते गिधाड बसलेलं होतं
त्याला कळत होतं की आता ह्याचा जीव जाणार आहे, त्याचा वास त्याला आलेला होता. ओके. आणि तो क्षण त्या फोटो जर्नलिस्टने टिपला, फोटोग्राफरने. फोटोग्राफरने. अर्थात त्याला कुठची तरी फ्लाईट होतो, तो निघून गेला, पण त्यांनी तो फोटो एका एक्झिबिशनला पाठवला आणि त्याला चक्क पुलित्झर अवॉर्ड मिळाला, बेस्ट फोटो इन द वर्ल्ड. त्याचा सत्कार वगैरे झाला, पण त्या सत्कारात त्याला एक ऐकायला मिळालं. ते म्हणाले, इथे आम्ही 2 गिधाडं बघितली. अच्छा. वन वॉज इन द फोटो आणि वन वॉज टेकिंग द फोटो. अच्छा. ही गोष्ट त्याला अशी तीर जसा काळजात घुसावा असं लागलं. लोक म्हणाली की तिथे तू हा फोटो काढण्यापेक्षा त्याच्या तोंडात जर 2 घास भरवले असतेस, पाणी भरवलं असतं, पाणी पाजलं असतं, किंवा त्याला कुठच्या तरी एखाद्या अन्नदान सेवेच्या इथे नेला असता, तर त्याचा जीव वाचला असता, तुझा पुरस्कार गेला असता. गोष्ट खरी आहे, पण महत्वाचं काय होतं, जीव वाचला असता. जीव वाचला असता. आपण परत त्या पहिल्या गोष्टीकडे येऊया. हा जो माणूस होता, ह्याचं नाव मला आजही माहित नाहीये. ओके. तुलाही माहित नसेल, कोणाला माहित नसेल. त्याला पैसा मिळाला नाही, त्याच्यात नावलौकिक मिळालं नाही, काही प्रसिद्धी मिळाली नाही, काही नाही. उलट इतरांच्या नजरा चुकवत, चोरी करत तो हे अनमोल काम करतो. याला चोरी कशी म्हणायची मग? कारण एअरक्राफ्टच्या नियमाप्रमाणे अदरवाईज ऍक्च्युली ते अन्न फुकट फेकूनच देणार होतं, पण जनरली एक नियम तो आहे. अच्छा. ह्याला कोणी चोरी तसं म्हणताच येणार नाही, कारण चांगल्या कामासाठी मुखाला लावलं ना ते अन्न, जे फेकून जाणार होते ते मुखाला देण्याच्या ऐवजी त्यांनी त्याचा विचार बघताना किती चांगला विचार केला त्यावेळेस. आणि त्या उपाशी मरणाऱ्या लोकांसाठी त्यांनी तो अन्नदान करीत होता आणि तो अनेक वर्ष करत होता. हेही मला नंतर सांगितलं, पण त्याचं नाव काय ते माहित नव्हतं. थोडक्यात काय, एक दुर्लक्षित देवदेव होता. माणुसकी ही अशी एक गोष्ट आहे की पैसा, नावलौकिक, कुठच्या गोष्टी, या सर्व गोष्टी त्याच्या पुढे फिक्या पडतात. आणि माणसाकडे सर्वात महत्वाची गोष्ट असेल तर ती म्हणजे माणुसकी. आता माणूस आणि जनावर यात काय फरक होता मला सांग. तर अशी आपली आजची एक निराळी गोष्ट, मनाला चुटपुट लावणारी, असा मी दुर्लक्षित देवदूत, असे अनेक देवदूत आहेत, ते पण येतील आता समाज माध्यमात त्यांना पण प्रसिद्धी मिळेलच आणि मिळायलाच पाहिजे ती. असं होतं. आपण पुढच्या प्रवासाला तुमच्या हार्दिक शुभेच्छा. बॉर्न व्हॉयेज. मंडळी, जग किती पुढे जाऊ दे, आज कॉम्प्युटर, रॉबोट, AI च्या माध्यमातून आपण सगळं काही, म्हणजे तुम्हाला AI च्या माध्यमातून दुसरा बबन पाटील, नितीन दादांची मुलाखत घेताना पण दिसेल, परंतु त्या बबन पाटलांमध्ये किंवा त्या AI च्या मध्ये एक गोष्ट नसेल, ती म्हणजे भावना. आणि ती भावना जर जिवंत असेल तर असे देवदूत आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम गोष्ट. जास्त काही बोलत नाही. धन्यवाद.